जगाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी. अर्चुताई, काय म्हणाला टीचर? भेटल्या तुम्हाला? भेटल्या ना, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आधी तर माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. नंतर मग ऐकून घेतलं तर म्हणे शाळेतल्या प्रत्येक मुलाचे जर आम्ही मूड जपायला लागलो तर मग शिकवायचं कधी? काय सांगताय काय ताई? सांगते मेघना, माझी ना अशी सटकली होती. पण काय करणार, गप्प बसण्याखेरीज काही पर्यायच नव्हता. कारण जर मी काही बोलायला गेले असते तर यांनी मयूवर राग ठेवला असता. असा कसा राग ठेवतील? आणि चर्चाच करायची नाही असा स्टँड नाही घेऊ शकत त्या. अगं मग त्यांनी तोच स्टँड घेतला. नाही ताई, हा मयूच्या मनाचा प्रश्न आहे आणि दिसतो तितका क्षुल्लक नाहीये तो. तिला तिची मैत्री परत मिळायलाच पाहिजे. आपण गप्प नाही बसायचं. एक मिनिट मेघना, गप्प नाही बसायचं म्हणजे काय करणार आहेस तू? हे बाई, हात जोडते. उगाच नसता आगाऊपणा करू नकोस मेघना तू. आणि मयूचं काय? तिलाही गप्प बसायला सांगायचं आपण. तिला आधार देणारी एक मैत्री अशीच वाऱ्यावर सोडून द्यायला सांगायची. वाऱ्यावर कशाला सोडायची? अगं अक्षता मयूच्याच वर्गात आहे आणि एकाच बेंचवर बसलं की मैत्री घट्ट होते, असं आहे का? हे बघ मेघना, उगाच या गोष्टीचा आता बाऊ करू नकोस ना तू. आणि मयूचं म्हणशील तर मयू आपोआप ठीक होईल, कळलं? हो अर्चुताई, अक्षता काय बस स्टुडंट नाहीये. बरं राहतेही आपल्या विरुद्ध दिशेला. म्हणजे रिसेस मध्ये ती मयूला जी काय चुटपुट ती भेटेल तितकीच. आणि ताई, मैत्री हे एकमेव नातं बाय चॉईस जोडलं जातं आणि आपल्या जडणघडणीच्या काळात खूप काही देऊन जातं ते आपल्याला. मयूला त्या आनंदापासून वंचित ठेवणार आहोत का आपण? अजूनही त्या मूडच्या बाहेर येणं जमतच नाहीये ना? हो ना. पर्टिक्युलरली नानांकडे पाहून. हो रे, विजया, काय गंमत असते ना मैत्री म्हणजे. हे एकच नातं असतं आपल्या आयुष्यात ज्याच्यामध्ये दोन्ही माणसं एकमेकांना ना जसे आहेत तसे स्वीकारतात, अगदी गुणदोषांसहित. बघ ना, आपल्या सगळ्यात जवळच्या, सगळ्यात जीवाभावाच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे आपण जे काही बोलतो, म्हणजे वेडवाकडं असेल, चांगलं वाईट, हे आपण फक्त त्याच्याकडेच बोलू शकतो ना. हो रे, म्हणजे मला अमक्याला चोपावसं वाटतंय किंवा तिच्या झिंजा उपटाव्याशा वाटतंय, इथपासून ते मी त्याच्या अखंड प्रेमात बुडाले इथपर्यंत काही शेअर करता येतं ना. पडलीस का प्रेमात कोणाच्या? वाटलंच मला. हो पडलीये. काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं असणार आहे? अरे गुड न्यूज आहे. मीच माझ्या मागची कटकट गेली ना. बस 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 बस.
बरं वाटलं का असून? डिप्रेस व्हायला झालं होतं, म्हणजे ना आतून हल्ल्यासारखं झालं होतं का. विश्वासकडे बघितलं आणि असं जाणवलं की त्याच्यावर जो प्रसंग ओढवलाय तो कदाचित एक ना एक दिवस नाही नाही अमित, प्लीज असं बोलू नकोस रे. नाही बोलत नाही का, पण जे वाटलं ते शेअर केलं. हे काय चाललं का मयूचं? म्हणजे मी नानांबरोबर होतो त्यामुळे मला समजलं नाही. मयूची बेंचमेट होती मागच्या वर्षीची अक्षता. आता ह्या वर्षी टीचरने जागा बदलल्या म्हणून त्या दोघींची फाटाफूट झाली. पण मयू आहे ना तिच्याशी खूप अटॅच्ड आहे, त्याच्यामुळे जाम अपसेट झाली ती. आता अर्चना आणि सतीश भेटून आले टीचरला, पण सरप्राइझिंगली टीचरनं काही ऐकूनच घेतलं नाही म्हणे रे. अरे असं कसं? दिस इज अनफेअर. हो म्हणजे दोन्ही बाजूने एकमेकांचं ऐकायला हवं ना. बघ ना रे, मयू तर बिचारी रडतेच आहे एकसारखी. तिलाही समजवावं लागेल. ठीक आहे, बघूया, बोलूया तिच्याशी. अगं बाई, विश्वासने तुम्हाला ही सगळी पुस्तकं दिली होय तिथे? नाही, मला काही कळेच ना. सगळे अगदी शांत बसले आणि विश्वासने अचानक तुमच्या हाती प्लॅस्टिकची पिशवी आणून दिली आणि तुम्ही सुद्धा अगदी गहीवरून गेला होतात. पण ती वेळ नव्हती ना तुम्हाला काही विचारण्याची. कविता संग्रह ठेवून गेला माझ्यासाठी. तुमच्या दोघांची आवड एकच ना. यातल्या कितीतरी कवितांचा आम्ही दोघांनी एकत्र बसून पोटभर आस्वाद घेतलाय. हो ना, तुम्ही दोघं मिळून घ्यायचात कविता संग्रह. नारायण सुर्वे त्याचे आवडते कवी बरं का. आमचा मोऱ्या पण गिरणगावातला ना. त्याचे वडील गिरणी कामगार होते. हे बाई, सुर्व्यांची कविता खूप आवडीने म्हणायचा. घरकुल नांदते गुलमोहराखाली, रोजच काकणे किणकिणिली असती. रोजच असता चंद्र खिडकीत, नक्षत्रांपलीकडची दुनिया असती. भरल्या पोटी अगा पाहतो जर चंद्र, आम्ही कोणाची याद केली असती. आणि किती वेळा कविता म्हटली ना तरी या शेवटच्या वेळेला त्याच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू असायचा. नेहमी म्हणायचा, नारायण सुर्वे हे खरे तळागाळाचा चेहरा दाखवणारे कवी. नाही खरं आहे, पण सुर्व्यांच्या पोटामध्ये विश्वव्यापी करुणा होती. माणूस जातीबद्दल माया होती, माणूसपणाची ऊब होती, आस्था होती. आमचा मोऱ्यानं खरंच प्राध्यापकच व्हायचा का? मी त्याला नेहमी म्हणायचो, अरे मोऱ्या लेखा, पुढच्या जन्मी तू न जन्मतः प्राध्यापकच असशील. पुढचा जन्म नाही, पण होईल होईल, पुढच्या जन्मी भेट होईल. मोऱ्या साल्या, मैत्रीचं ऋण कधी फिटत नाही, ते जन्मोजन्मी चालू राहतं. तावडीतून सुटणार नाहीस तू माझ्या. पण खरं सांगू का, हा जो कवितांचा वारसा आहे ना, हा त्यांच्या मुलांना समजवा आणि ही सगळी पुस्तकं त्यांना परत द्या. तेच 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 करणार आहे मी. मला माहिती आहे त्याला जे आपल्या मुलांशी कधीच बोलता आलं नाही ना, ते त्याला माझ्या तोंडून या कवितांच्या माध्यमातून सांगायचं असणार. म्हणून ठेवली त्यांनी पुस्तक सगळी. अगदी माझ्या मनातलं बोललात हो तुम्ही. आलास तू? लवकर नाही येता आला. इट्स ओके. सुखरूप घरी आलास ते महत्वाचं. पाठ कशी आहे? खूपच बरी. म्हणजे नानामाई कसे आहेत? ते सावरलेत का ग? हा, म्हणजे अपॅरेंटली. आतून शांती मिळायला वेळ लागणारच ना रे. इतक्या वर्षांची मैत्री होती त्यांची. आणि मयूचं काय झालं? अर्चू आणि सतीश गेले होते ना शाळेत भेटायला? हो, पण काही प्रॉपर कम्युनिकेशनच नाही झालं म्हणे.
त्या क्लास टीचरनी तर या दोघांना उडवूनच लावलं. बरोबर म्हणाल्या की तुम्हाला जर हवं असेल तर डिव्हिजन बदलून घ्या, भेटा प्रिन्सिपल मॅमना. काय? हे आणखीनच वाईट झालं. आणि मग मयू? शाळेतून आल्यानंतर भेटलीच नाहीये ती मला, आणि मीही नाही गेले वर. मला असं वाटायला लागलंय की मी तिला आशा लावून ठेवली क्लास टीचरला भेटण्याबाबतची, आणि आता सगळं उलटच झालंय. चैन नाही पडत रे आदित्य. मेघना, तू केलेस ना तुझ्या परीने प्रयत्न. अगं मग इतकं गिल्टी नको वाटून घेऊस. काहीतरी तोडगा काढायलाच हवा ना, नाहीतर सेन्सिटिव्ह मुलांची नेहमीच गळचेपी होत राहील. निदान मुलांना विश्वासात घेऊन त्यांना समजावून सांगून तरी असे बदल करायला हवेत. आधी आघात करायचा आणि नंतर समजूत घालायची, याला काय अर्थ आहे, है ना? तुझी सवय उचलली मी. खूप आवडते मला. चालेल ना? ए ऐक ना आदित्य, आपण मयूच्या बाबतीत नानांशी बोलूया का? बोलूया, पण आज नको. ते सावरले नसतील अजून. मी जरा भेटून येतो त्यांना, मला चैन पडत नाहीये. अरे राहू दे, मी बॅग ठेवते, तू जा. बरं तू चहा घेणार आहेस की? नाही, डायरेक्ट जेवायलाच बसू आपण. ठीक आहे, तू जा, बरं वाटेल त्यांना. आलो. अगं नको 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 उठूस माय. अरे चहा करते तुझ्यासाठी. नको बस तू, उलट मीच बसतो तुमच्या जवळ. अरे वा, बस बस बस. काय रे, पाठ बरी आहे का तुझी आता? पुष्कळ बरी आहे नाना. विश्वास आणि विद्या कसे आहेत नाना? आणि मोरे काकू? आहे, बरेच आहेत म्हणायचं झालं. आपापल्या परीने स्वतःची आणि एकमेकांची समजूत घालतात. इलाजच नाही रे दुसरा काही. एका क्षणात कसं पालटून जातं नाही जग आपलं. चिडवा चिडवी करायचो नेहमी आम्ही. आधी तू जाणार का मी? नाना. अरे खरंच, पण तो जिंकला. असो, पण माझ्यासाठी तो आहेच. हो आहेच. अरे माणूस दिसलं नाही म्हणून काय झालं, काय असतं. काय रे, झोपली का मयू? झोपले. मयूचं ना एक प्रकरणच होऊन बसलंय रे. खरंय, फुकटचा तिढा होऊन बसलाय. मला तर वाटतं अर्चू आपण उगाच गेलो टीचरना भेटायला. निष्पन्न तर काहीच नाही, मनस्ताप मात्र झाला. आणि एवढं सगळं घडून सुद्धा मेघना मात्र अगदी ठासून सांगत होती मयूला तिची मैत्री मिळालीच पाहिजे म्हणून. सगळं खरं आहे अर्चू. आपल्याला जे काही करायचं होतं ते आपण केलं. आता आणखी काय करणार? आपण नाही, मेघना करेल की काय ना अशी भीती वाटायला लागली आहे मला आता. म्हणजे? अरे म्हणजे ही जाईल उत्साहाच्या भरात शाळेत, प्रिन्सिपलना जाऊन भेटेल, काही भरोसा नाही आहे हिचा. अगं आपल्याला न सांगता कशी जाईल ती? अरे सतीश, तेच तर सांगते तुला, ही परस्पर जाईल याचीच भीती वाटतेय मला. शाळेत काय होऊ शकतंय हे तर आपल्याला सगळं कळलेलंच आहे, पण उगाच ही तिथे जाऊन आगीत तेल ओतून आली ना तर मग उगाच शाळा मयूवर डूब धरून ठेवेल रे. हो ग, शक्य आहे ते. मी काय म्हणतेय सतीश, आपण आत्ताच जाऊया, तिला सांगूया बाई असं काही करू नकोस म्हणून. नाही म्हणजे तिचा या मागे काहीही वाईट हेतू नाहीये, मयूच्या प्रेमापोटीच करतेय ती हे सगळं. अरे उगाच टेन्शन येतंय रे, म्हणजे ही मदत करायला जाईल आणि मयूला आणखीन खड्ड्यात ढकलून ये.
आधीच त्या टीचर वैतागलेल्या आहेत. काय होईल याचा काही भरोसा नाही रे. चल ना, आपण आत्ताच जाऊन सांगून येऊया का? चल. अर्जू नको, आत्ता नको. झोपले असतील ते. अर्जू, उद्या सकाळी बोलू आपण. चालेल. चल आता झोपू मग. नानांचा विचार करतोयस ना? हो. मगाशी मी त्यांना सावरायला गेलो आणि मीच हल्लो एकदम. क्षणभर काय? एकदम भीती वाटली का मेघना? नाना माई शिवायच्या आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत मी. पण का करायची अशी कल्पना? असा विचार मनातच नाही आणायचे ना. अगदी चोर पावलांनी आले का? पहिल्यांदाच. म्हणूनच इतका हादरलोय मी. नाही, प्रत्येकालाच आपले आई वडील प्रिय असतात. अगं पण नानामाई ते रसायनच वेगळं आहे. मला ते जन्मभर हवेत. ते आहेत तुझ्याजवळ, जन्मभर असणार आहेत. खरंच. तू शांत हो बरं आधी. नाना माईना तुझ्यापासून कोणीही दूर नेत नाहीये. झोप शांत. जरा झोप लागत नाही तर अलार्म वाजतो. बापरे. सतीश, हे सतीश, मयूला उठव लवकर. तोपर्यंत मी दूध पीत गरम करते. मयू, बाळा मयू, चला उठा. मयू, अरे देवा. अर्चू, अर्चू. काय रे? अगं मयूला ताप भरलाय. काय? हो. अरे देवा. हो रे. मयू. मयू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अय्या, उठलीस तू? म्हणजे? अगं, एखाद्या दिवशी मुलांसाठी मदत म्हणून ठीक आहे. रोज रोज काही इतक्या लवकर उठायची गरज नाहीये मेघना. अहो असं काय ताई? अच्छा, म्हणजे साक्षी, मयुरी, पल्लव माझे कोणीच लागत नाही असं म्हणताय तर तुम्ही? ओके. अगं मेघना, तसं नव्हतं म्हणायचं मला. अहो गंमत करते ताई. मेघना, पण तू ना बदलली आहेस. म्हणजे वटपौर्णिमेपासून पाहते मी. बदलली आहे म्हणजे? म्हणजे मला नीट नाही सांगता येणार, पण तू ना आता अशी आपलीशी वाटायला लागली. अच्छा, म्हणजे आधी वाटत नव्हते तर? अगं नाही, तसं नाही. म्हणजे रागावू नकोस ना, खरं सांगते म्हणून. ताई, म्हणजे आधी कसं ना तुझ्यात आणि आमच्यात जरासं अंतर आहे असं वाटायचं, पण आता ना
अशी खूप छान खुलल्यासारखी, मोकळी, हसणारी अशी वाटतेस तू. आता खूप आपली वाटतेस, त्यामुळे ना असं छान वाटतंय. आणि हो, म्हणूनच तुला आता रोज सकाळी लवकर उठून मला मदत करायची आहे, कळलं ना? हो, आणि साक्षीच्या वेण्या सुद्धा घालायच्या. हो. नाही म्हणजे ते काम तर तुला करावंच लागणार आहे. आणि हे बघ, हे जर का तू केलं नाहीस ना, तर तुझ्या मुलांसाठी मी काहीच नाही करणार, आत्ताच सांगून ठेवते. आणि बरं का मेघना, आता वर्षभरात घ्या ह चान्स. लाजते बघ किती. काय चला, काय निघालात का माई वॉकला? मग काय, रिपोर्टचं निमित्त मिळालंय ना. एक क्षणभरही घरात बसायला देत नाहीत मला. सारखं आपलं वॉकला चला, वॉक 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 भुणभुण लावली. एक मिनिट. काय ग, तू आमच्या मागे कधीच कसलीच भुणभुण लावली नाहीस, असा गोड गैरसमज आहे तुझा. वा, बघितलं नुसती भुणभुण नाही, मारते माझी बायको. मला काय सांगायचं? अय्या अय्या काय अय्या, एवढं काय करायला नकोय तुम्हाला. आणि तुमची पुरे झाली नाटकं. मी येतच नाही ना वॉकला. नको, चल लगेच निमित्त पुरेल तिला. चल येतो का पोरींनो? बरं वाटलं बाई, नाना नॉर्मलला आले. हो खरंच, आदित्यला खूप टेन्शन आलं होतं. हो ग, अमितला पण. विजया, काय गरचू? काय झालं होतं आई? विजया, अगं मयुरीला सणकून ताप भरलाय. बाप रे,